आज गोंदिया में दोपहर को करीब 3 घंटे का लगातार पानी से सिंगल टोली कटंगी गौतम नगर संजय नगर सिंगल टोली रेलवे क्रॉसिंग अनेक जगह पानी ने घरों में घुसकर सैकड़ों लोगों का नुकसान किया। शासन की कोई अधिकारी अभी तक दिखाई नहीं दे रहा, न ही कोई पार्षद। आज गोंदिया में दोपहर को करीब 3 घंटे का लगातार पानी से सिंगल टोली कटंगी गौतम नगर संजय नगर सिंगल टोली रेलवे क्रॉसिंग अनेक जगह पानी ने घरों में घुसकर सैकड़ों लोगों का नुकसान किया। शासन की कोई अधिकारी अभी तक दिखाई नहीं दे रहा, न ही कोई पार्षद। ये बताइए तुम्हारी गाड़ी कैसी फंसी है, गाड़ी कैसी गिरी अंदर, बताइए। पानी आ रहा था इधर, दिखा नहीं, लेवल हो रहा था, आगे का टायर उतरने से खींच के चली गई गाड़ी। कहाँ की गाड़ी है ये? गाड़ी राजस्थान की। राजस्थान की गाड़ी है। यहाँ कहाँ आए थे राजस्थान में? इधर ही आए थे घर का सामान पैक करने के लिए। घर का सामान पैक करने के लिए। तो गाड़ी पूरी फंस गई तो घुस गई गाड़ी। हाँ, अभी तो बिना इसके निकलेगी नहीं है, ट्रेन से निकलवाना पड़ेगा। क्रेन से ही निकालना पड़ेगा। इतना पानी आया क्यों? बहुत पानी गिरा है, भयंकर पानी है। समोर इतका पाणी जमा होतो, इतका पाऊस येतो, ते- सगळे आजूबाजू नाही ते अंडरब्रिज जो बनला आहे, इथं बाबत म्हणण्याचं तुमचं काय आहे? माझं मन अंडरग्राउंड खूप चुकीचं बनलं. जर रेल्वे चौकीवरून मोठं ब्रिज झालं असतं तर खूप लोकांना आराम झालं असतं. त्या अंडरग्राउंडमुळे बरेचसे लोकांच्या घरामध्ये पाणी जातो, बऱ्याचशा लोकांचे तांदूळ सामान सगळं ओला होतो, कपडे ओले ओले असतात. मग गरीब लोक एवढे बिचारे रस्त्यावर कुठं कुठं भटकतील, कुणाच्या इथं राहतील. हेच माझी विनंती आहे की सरकार जर रोड बनवते तर व्यवस्थित बनल्या पाहिजे आणि गरीब लोकांची नासाडी नाही झाल्या पाहिजे. हा अंडरब्रिज बरोबर बनलाच नाही, मग काय मतलब नाही आहे? नाही, मतलबच नाहीये. तो अंडरग्राउंड म्हणजे चुकीचा बनलेला आहे. बनलेला असता तर थोडी हाईट उभी असली असती तर लहान गाड्या, मोठ्या गाड्या, फोर व्हीलर मागच्या वेळी पुरा भरला होता, मग त्यापूर्वी भरला होता. माझं दुकान असं आहे, मी ज्या घरात राहते त्या घराच्या समोरच्या आतपर्यंत पोस्ट पर्यंत पाणी येतो. हा मागच्या वेळी मी काढला तो पूर्ण पाणीच पाणी होता. पूर्णच पाणी येतं, काही सांगत नाहीये. आमच्या घरात कपडे ही आहे की हा रोड बंद करून सिंगल टोलीच्या ब्रिज वरून तिकडे रोड तयार झालं असतं तर खूपच चांगलं झालं असतं. म्हणजे पूल सिंगल टोलीवरून गेला पाहिजे. हा, गेलं पाहिजे. आणि रोड पण नाही बनत. आमदार खासदार निवडणूक येतात तेवढे चुनाव होतात, असं रोड खचले, कुणाच्या गाड्या दबतात, कुणाचं काम होते. आम्ही स्वतः घराच्या बाहेर नाही गेलं तर रस्ताच आहेच नाही. बिमारही झाले तरी नाही आहे. आणि माझी तब्येत खराब होती तर माझ्या मुलांनी एवढ्या हडबडीने नेलं, पण ह्या रोडाच्या धक्क्यामुळे मला उलटा त्रास होत होता. म्हणून मी 26 वर्ष झाले ह्या आंबाटोलीत आलेली आहे, पण ह्या रोडाची अजूनपर्यंत दुरुस्ती झाली नाही.